ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवभाव. एकदा एका राजाच्या महालात विद्वान ब्राह्मणांसाठी भोजनाची तयारी चालू होती. अन्नदान होणार होते त्यांच्यासाठी. आणि हे सगळे ब्राह्मण महालाच्या वरती ओपन स्पेस मध्ये जेवायला बसले होते. आणि राजा स्वतः आपल्या हाताने त्यांना भोजन देत होते. तेव्हा आकाशातून एक गरुड जात होता. त्याच्या हातात साप होता आणि त्या सापाच्या तोंडातून विष पडत होते. आणि ते विष राजा जे भोजन वाढत होते ना त्या भोजनात जाऊन पडलं आणि ते भोजन खाल्ल्यामुळे ब्राह्मणांचा मृत्यू झाला. आता मला सांगा, या ब्राह्मणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? चला, असं धरून चालू साप जबाबदार आहे. पण साप तर स्वतःची सुटका व्हावी यासाठी धडपडत होता, फुंगारत होता आणि म्हणून ते विष पडलं. मग तो कसा चुकीचा असू शकतो? चला पकडून चालूया, गरुड चुकीचा होता. पण साप तर गरुडाचं खाणं आहे, अन्न आहे. त्याची चूक कशी असू शकते? मग तोही चुकीचा नाही. मग राहिलं कोण? राजा. राजा चुकीचा होता? तो जबाबदार होता? नाही, कारण राजाने तर अन्नदान करायचा विचार केला. तो चांगलंच काम करत होता. मग राजा कसा जबाबदार असेल? तोही नाही. मग आता ब्राह्मणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? साप नाही, गरुड नाही, राजा नाही. मग कोण? खर तर कोणच जबाबदार नव्हतं. चुकीची होती ती वेळ. ऍक्च्युली आपल्या सगळ्यांना सवय लागून गेली आहे की कोणतीही गोष्ट चुकीची घडली की त्याच्या मागे आपण कोणीतरी माणूसच जबाबदार धरतो. का? सिच्युएशन किंवा वेळ पण चुकीची असू शकते. दरवेळेस माणूसच जबाबदार असेल असं नाही ना. बऱ्याचदा अशी सिच्युएशन आली ना की आपण आपल्या कुटुंबातल्या लोकांना, आपल्या क्लोज फ्रेंड्सना दोषी ठरवतो आणि त्यांच्यापासून दूर होतो. जोपर्यंत आपण 100% शुअर नाही तोपर्यंत कोणालाही दोषी ठरवणं चुकीचं असतं. आणि म्हणून अशी सिच्युएशन आली ना की तू मीचा ब्लेम गेम सोडून पुढे जायचं. ते जास्त सोयीचं असतं.